सांग पाहिलं कंडारीचा देव सोनारीला कसा गेला, नातरायाने माझ्या खडकी घोडा नाचविला. कंडारी सोनारी तुझी हाय त्या जावा जावा, मध्ये येताळा तुझी हवा, मध्ये गुलाबा तुझी हवा. पुन्हा कंडारीचा देव कंडारीच्या शिवावरी सांगा भल्याची गाही गाही, बोलत त्याचं सोनार कर कावड अजून आली नाही. मग ह्या माणसाचा त्यांचा वाद झाला म्हणून कावड निघलीच नव्हती, म्हणून रथच हल्ला ना, म्हणून नातरायाने हात दिला की रथ हल्ला. तिथला देव गेला की असं तिथं काय काय असतंय जत्रात? जत्रेत होईल काय असते तिथं. अष्टमीला लग्न लागतात देवाची. पाडवा झाला की 6व्या दिवशी हळद लागते. पाडवा झाले की अष्टमीला लग्न लागतात. पाडवा झाली की ह्याला रथ मिरवतो एकादशीला तीर्थीला. आणि रथ संपली की आखीला जत्रा संपत्ती ह्यांची. पुन्हा हे तर तुम्ही काय करतात लहानपणी सांग की? लहानपणी वय ते काय पैसे गोळा करायचं, जतर करायचं. जतर करी आली की ओवाळायचे पैसे पावलावर. मग त्यांनी आमच्याकडून विचारून घ्यायचं ही पाऊल कशाचं, ते कुठं आहे, ते रानपणाचं आहे, आम्ही म्हणायचं आमचं आहे. मग पैसे गोळा करायचं. इथं घोड्याच पावले, घोड्याचं सिंहाचं शिंगराचं आहे, शिंगराची पावले सगळ्याच तिथं. दिसली का तुला अर्ज? लहान किती किती मोठा आहे किती तर केवढं आहे बघ की. राईटच इथं राईटच घोड्याचं पाऊल. सगळ्या ह्या घोड्यासाठी वाद लागायचं, ह्या पावलासाठी सगळ्या लेकरांचं. सगळ्यात सगळे माणसं टाकायचे पैसे. क्लिअर दिसतंय. सगळ्यांची भांडणं इथं लागायची. ही बेटा म्हणायचं ही मला, त्याने म्हणायचं ही मला बारीकच आहे, आणि म्हणायचं ती एक मला. त्या 2 पावलासाठी आमची भांडणं. अगनाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, अगनाथ माझा